श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. ज्या वेळेस सोमवारच्या दिवशी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर ह्या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हणतात. अमावस्या तिथी ही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी भरपूर सारे उपाय केले जातात. सोमवती अमावस्या ही सर्व अमावस्यांपेक्षा सर्वोच्च अमावस्या मानली जाते, म्हणजे सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते. प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, त्याचबरोबर पितरांची देखील पूजा करत असतो. आणि पहा, आपल्याला यावेळेस माता लक्ष्मीसोबतच या दिवशी सोमवार आलेला आहे, त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. आणि या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आपल्याला कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू जर आपण कुत्र्याला खाऊ घातली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी, संकट हे दूर होऊन जातील. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य, आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. जर आपल्या घरावर पितृदोष लागलेला असेल, हा पितृदोष लागल्यामुळं आपल्या घराची प्रगती थांबलेली असेल. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही. आपल्या घरात जी प्रगती जी आहे तर ती थांबली जाते, म्हणजे जे काही पैसे येण्याचे मार्ग आहेत तर ते बंद होतात. त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती ही थांबली जाते आणि त्यांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर लग्नाची मुलं असतील तर त्यांचे विवाह जमत नाही. त्याचबरोबर संतान प्राप्तीसुद्धा काही मुलांना होत नाही. तर असे काही समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोष घराला लागल्यामुळं निर्माण होत असतात. आणि आपल्या घरामध्ये सतत आजारपण असतं, त्याचबरोबर भांडणं, कलह, क्लेश हा सतत चालू असतो. आणि बरेचसे अशी घरं आहेत की त्या घरामध्ये पैसा भरपूर आहे परंतु त्यांना मनशांती नाही, म्हणजे त्यांना सुख नाही. आणि बघा, अशा वेळेस आपल्याला अमावस्या ज्या असतात त्या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी काही सेवा करणं गरजेचं असतं. अमावस्येला असे काही उपाय, अशा काही सेवा जर आपण केल्या तर आपल्या जे कुंडलीतला पितृदोष आहे तर तो भरपूर प्रमाणामध्ये कमी होतो. कारण अमावस्या तिथी ही पितरांना देखील समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी आपल्याला उपाय करायला जमतील तेवढे आपल्याला करायचे असतात. तर बघा, आपल्याकडून जर पितरांची सेवा झाली नाही, त्यांना वेळोवेळी जे काही दर्पण करतात, काही पिंडदान करतात तर ते जर आपण केलं नाही तर आपल्या घराला प्रखर पितृदोष लागला जातो आणि आपल्या सर्व कामांमध्ये अडथळे हे निर्माण होतात. तर पहा, तुम्हाला या अमावस्येला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे काळ्या तिळाचं दान. काळे तीळ हे दान केल्याने आपला जो पितृदोष आहे तर तो दूर होऊन जातो. सोमवती अमावस्या असल्यामुळं हे जे तीळ आहे तर तुम्ही शिव मंदिरामध्ये सुद्धा दान करू शकता, किंवा मग तुमच्या आसपास एखादी गरीब व्यक्ती आहे, गरजू व्यक्ती आहे तर तिला या काळ्या तिळाचं दान तुम्ही करू शकता. काळ्या तिळासोबतच आपण दूध आणि तांदूळ याचे जर दान केले तर आपल्या आर्थिक समस्या ह्या दूर होतात. आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. त्यामुळे तुम्हाला जर ह्या गोष्टी दान करणं शक्य झालं तर नक्की तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता.
आता बघा, कुत्र्याला आपल्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत तर पहा, तुम्हाला सकाळी स्वयंपाक करताना किंवा मग संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेला जमेल त्या वेळेला तुम्ही उपाय करू शकता. तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही भाकरी करणार असाल किंवा चपाती बनवणार असाल, तर त्या चपातीमध्ये किंवा भाकरीमध्ये थोडासा आपल्याला गुळाचा खडा घालायचा आहे आणि याला थोडंसं मोहरीचं तेल आपल्याला लावायचं आहे. आता बघा, प्रत्येकाच्या घरातच मोहरीचं तेल असेल असं अजिबात नाही. मग तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्ही चपाती किंवा भाकरी बनवणार आहात त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घालायचे आहे. आणि ही भाकरी किंवा चपाती तुम्हाला बनवायची असेल तर ती तुम्हाला शेवटची बनवायची आहे आणि ती तशीच बाजूला काढून ठेवायची आहे. आता बघा, तुम्ही जेव्हा ही चपाती किंवा भाकर बनवणार आहात तेव्हा ती बनवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. सोबत एक ग्लास आपल्याला घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि थोडासा भंडारा म्हणजे हळद आपल्याला एका वाटीत घ्यायची आहे. आता पहा, तुम्हाला हे सर्व वस्तू थोड्या वेळासाठी देवघरासमोर ठेवायच्या आहे. त्यानंतर तिथून उचलायचे आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे आणि तुमच्या जवळ आसपास कुठे काळं कुत्रं तुम्हाला दिसेल त्याच्या ठिकाणी जायचं आहे. त्याला सर्वप्रथम ती हळद आहे, ती जे भंडारा आहे तर तो त्याच्या कपाळाला लावायचा आहे. त्यानंतर त्याला तुमच्या हाताने ही जी भाकरी असेल किंवा चपाती असेल ती खाऊ घालायची आहे. तर बघा, जेव्हा आपण अशा पद्धतीने उपाय करतो त्यावेळेस आपल्यावरती आपले पित्र हे प्रसन्न होतात. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. जेव्हा हा कुत्रा जो आहे तर तो जी भाकर खातो, चपाती खातो त्यावेळेस आपल्या पित्रांपर्यंत ती पोहोचत असते आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला लाभला जातो. आपला प्रखरातील प्रखर जो पितृदोष आहे तर तो नष्ट होऊन जातो आणि आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देखील देतात आणि त्यांची सदैव कृपा आपल्यावरती राहते. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय अमावास्येच्या दिवशी आपल्याला नक्की करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता पडत नाही. आपल्या घरातील मुलं आहेत त्यांची प्रगती होते, पतींची प्रगती होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होऊन आपल्या घरामध्ये पैसासुद्धा टिकायला सुरुवात होते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या अमावास्येला करायचा आहे. तर पहा, तुम्हाला कुत्र्याला ती भाकरी खाऊ घातल्यानंतर त्या कुत्र्याचं पाया पडायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही समस्या आहे तर ती त्या कुत्र्यासमोर तुम्हाला बोलायची आहे. हे पितृदेवत, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की माफ करा आणि तुमची कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहू द्या, अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरी निघून यायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.